नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जी काही एक्झाम आहे जीडीसीए बद्दलचे काही प्रश्न आहेत. ऍक्च्युली खरं तर एफएक्यूज आपण म्हणूया किंवा जीडीसीए बद्दलचा गोंधळ तर नाही म्हणता, पण एफएक्यूज म्हणजेच वारंवार विचारले जाणारे प्रश्न किंवा फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन जे असतात इंग्रजीमध्ये आपण त्यांना म्हणतो. तर हे जे प्रश्न आहेत, कुठले प्रश्न जास्त प्रमाणात विचारले जातात जीडीसीए बद्दल, तर त्याबाबत आपण आज चर्चा करणार आहोत. कारण काय की हा जो कोर्स आहे याबद्दल तुम्ही जर जीडीसीए ची आता एक्झाम देणार असाल किंवा 2026 मध्ये तुम्ही ऑलरेडी दिलेली आहे किंवा 27 मध्ये तुम्ही देणार असाल, तुमच्यासाठी हा अत्यंत उपयुक्त व्हिडिओ ठरू शकतो. आजकाल आपण सर्व गोष्टी पाहतो आहोत की कशा प्रकारे गोष्टी आहेत, काय चाललेलं आहे मार्केटमध्ये, सर्व गोष्टी तुम्ही पाहत आहात. पण एफएक्यू जर तुमचे क्लिअर असतील तर तुम्हाला इझी जातो तो कोर्स समजायला किंवा त्याचे काही पॅरामीटर्स आहेत ते समजून घ्यायला. एफएक्यूज मध्ये सर्वात मोठा जो प्रश्न असतो तो सध्या जे काही प्रश्न आहेत म्हणजे तेच आपण सर्व कव्हर करणार आहोत. त्यामध्ये हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल. कारण काय की तुमचा एखादा एफएक्यूज किंवा तुमचा एखादा प्रश्न यामध्ये तुमचा कव्हर झालेला असू शकतो, मे बी त्याचं उत्तर पण दिलेलं असू शकतं. ठीक आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. पहिला प्रश्न जो आहे तो जीडीसीए बद्दल तो असा आहे की म्हणजे हा जो प्रश्न आहे तो आपल्यासाठी नाही, म्हणजे ज्यांना जीडीसीए माहिती आहे यांच्यासाठी नाहीये किंवा कॉमर्स बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांसाठी नाही, जे नॉन कॉमर्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी ज्यांना नवीनच सहकार क्षेत्रामध्ये एंट्री करायचे आहे अशा विद्यार्थ्यांसाठीचा पहिला एफएक्यू वारंवार येणारा तो आहे जीडीसीए म्हणजे काय. जीडीसीएचा फुल फॉर्म काय होतो? गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कॉर्पोरेशन अँड अकाउंटन्सी. हा जो कोर्स आहे महाराष्ट्र शासनाच्या पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत घेतला जातो आणि एक प्रतिष्ठित डिप्लोमा म्हणू शकतो आपण. तुम्हाला एंट्री करण्यासाठी सहकार क्षेत्रामध्ये विशेषतः याचं जे मेन कार्य आहे ते सहकारी बँका, पतसंस्था आहेत किंवा सहकारी संस्था आहेत, त्यानंतर सोसायट्या आहेत, गृहनिर्माण सोसायटी आपण म्हणतो, त्यानंतर अकाउंटिंग क्षेत्रामधले जे काही करिअर करतात किंवा करिअर करणारे इच्छुक विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी हा अत्यंत उपयुक्त कोर्स मानला जातो. तर हा जो कोर्स आहे लक्षात ठेवा. जीडीसीए म्हणजे काय? जीडीसीए म्हणजेच गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कॉर्पोरेशन अँड अकाउंटन्सी. ठीक आहे, हा एक पहिला एफएक्यू. दुसरा एफएक्यू जो सर्वात जास्त विचारला जातो, जीडीसीए साठी इलिजिबिलिटी काय आहे, म्हणजे पात्रता काय आहे. तर जीडीसीए साठी सिंपल पात्रता आहे. कुठल्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी या जीडीसीए परीक्षा देऊ शकतो. मान्यताप्राप्त पदवी असावी कुठलीही, मग त्यामध्ये बीए असेल, बीकॉम असेल, बीबीए असेल, बीसीए असेल, बीएससी असेल, काहीही असेल तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. तर ही एक बेसिक एलिजिबिलिटी आहे. हाही आपण हे सर्व पॉईंट कव्हर केलेले आहेत, पण पुन्हा एकदा एक डिटेल व्हिडिओ आपण यावरती बनवतोय. सर्वच एफएक्यूज आपण या व्हिडिओमध्ये टाकत आहोत. एफएक्यू नंबर तिसरा सगळ्यात जास्त महत्वाचा. आता जसं एक्झाम जी आहे जीडीसीएची ती ऑनलाईन होते का ऑफलाईन होते? ऑफलाईन म्हणजे रिटर्न होते का? तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय की जसं चालत आलेलं आहे आतापर्यंत तुम्ही पाहत असाल की ऑनलाईन का होत नाही वगैरे ह्या सर्व गोष्टी आहेत. तर ऑनलाईन न होण्यामागची बरीचशी कारणं आहेत, ते आपण आता डिस्कस नाही करणार. त्याच्याबद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूया, का होत नाही ऑनलाईन. ऑफलाईन का असते त्याचं कारण सांगतो. कारण ऑफलाईन मध्ये तुम्ही लिहिता, ऍक्च्युअली तुमच्या सर्व गोष्टी प्रॅक्टिकली टेस्ट होता तुम्ही, हे अत्यंत महत्वाचं आहे. तर ही जी परीक्षा आहे जसं मी सांगितलं की ऑनलाईन होत नाही, ऑफलाईनच एक्झाम असते. ज्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सेंटर असतात. जवळजवळ 18 परीक्षा केंद्र आहेत महाराष्ट्रामध्ये. या सर्व 18 सेंटर्सवरती संपूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थी त्या रिजन मधून एक्झाम देतात. ज्यांचं जवळचं केंद्र आहे ते जवळचं केंद्र निवडून ते एक्झाम देतात. सो त्यामुळे एक्झाम जी आहे ती ऑफलाईनच असते, रिटर्न एक्झाम असते थोडक्यात. चौथा एफएक्यू असा आहे की जो वारंवार विचारला जातो, म्हणजे आता ज्यांनी एक्झाम दिली त्यांच्यासाठी आहे खरं तर. म्हणजेच एक्झाम दिल्यानंतर रिझल्ट कधी लागतो, आणि दुसरा महत्वाचा प्रश्न आपला जो उपप्रश्न आहे, सर्टिफिकेट कधी मिळतं. तर साधारणपणे प्रत्येक वर्षी जीडीसीएची परीक्षा जी आहे ती मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होते. म्हणजेच आपण असं म्हणूया की 20 ते 25 तारखेच्या नंतर साधारणपणे एक्झाम होते. आणि ही जी एक्झाम आहे ती सर्व 18 सेंटरमध्ये घेतली जाते, रिटर्न एक्झाम असते. ही एक्झाम झाल्यानंतर डिसेंबरमध्ये साधारणपणे एक 20 तारखेपर्यंत रिझल्ट डिक्लेअर होतात. आणि तिथून पुढे जे हार्ड कॉपी रिझल्ट आहेत साधारणपणे 1-1.5 महिन्यात ते सर्व विद्यार्थ्यांना मिळतात. तर यावर्षी थोडंसं डिले झालं होतं रिझल्टमध्ये. सो यावर्षीचे रिझल्ट जे आहेत ते खूप लेट मिळाले विद्यार्थ्यांना. तर जे काही बाकीचे रिझल्ट आहेत आतापर्यंत जसे आलेले रिझल्ट तसे साधारणपणे 1-1.5 महिन्याच्या आत ते डीडीआर ऑफिसला दिले जातात. डीडीआर ऑफिसकडनं तुम्हाला ते कलेक्ट करावे लागतात. तुमच्या जिल्ह्यातलं जे काही डीडीआर ऑफिस आहे किंवा जे केंद्रावर तुम्ही एक्झाम दिली आहे त्या केंद्राच्या डीडीआर ऑफिसला जाऊन तुम्हाला रिझल्ट घ्यावा लागतो.
प्रश्न 5 तो FAQ मधला नाहीये खरं तर, तो एक जनरल प्रश्न आहे, पण तरी पण तुम्हाला हे सांगतो की जर जीडीसीएच्या मार्कशीटवरती किंवा सर्टिफिकेटवरती स्टॅम्प नाहीये किंवा जीडीसीए बोर्डाचा स्टॅम्पच नाहीये, तर त्यावेळेस काय करायचं? ते मार्कशीट गृहीत धरलं जातं का किंवा व्हॅलिड आहे का? तो हो, हे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. व्हॅलिड असतं आणि ते जे मार्कशीट आहे तुमचं किंवा सर्टिफिकेट आहे ते व्हॅलिडच असतं. सो त्यामुळे कुठेही घेऊन जा तुम्ही, प्रत्येक वेळी तुम्हाला त्याचा उपयोग होतो. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस तुम्ही पॅनलवरती येण्याचा प्रयत्न करता, ज्यावेळेस ऍप्लिकेशन भरता, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला हेच आयडी तुम्हाला सबमिट करावं लागतं किंवा हेच डॉक्युमेंट तुम्हाला द्यावे लागतात. त्यामुळे हे डॉक्युमेंट जे आहे ते व्हॅलिड आहे. आता हिचं ऑलरेडी उत्तर खूप मोठं दिलेलं आहे, पण तरी पण एक FAQ मध्ये सर्वात जास्त विचारलेला प्रश्न आहे हा. जीडीसीए केल्यानंतर मला जॉबसाठी फायदा होईल का किंवा जॉब मिळेल का, हा एक प्रश्न आहे. तर जीडीसीए केल्यानंतर जसं मी सांगितलं लगेच इमिडिएटली जॉब नाही मिळणार, पण तुम्हाला थोडी प्रॅक्टिस करून ट्रेनिंग करून तुम्हाला थोडंसं ज्ञान घेऊन तुम्ही जे काही कॉर्पोरेट सेक्टर आहे त्यामध्ये तुम्ही काम करू शकता, ज्यामध्ये जीडीसीए जे यांचं झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना सहकारी बँका ज्या आहेत किंवा पतसंस्था असतील, सहकारी सोसायट्या आहेत, गृहनिर्माण सोसायट्या, यामध्ये या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त चान्स असतो जॉब करण्याचा. चान्स असतो म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की जीडीसीए केलेल्या विद्यार्थ्यांनाच तिथे प्राधान्य दिलं जातं. मग भले तुम्ही MBA असो किंवा बाकी कुठलंही एज्युकेशन असो, जर तुमचं जीडीसीए असेल तर तुम्हाला सहकारी बँकात किंवा सहकारी क्षेत्रामध्ये, सहकार क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी प्राधान्य दिलं जातं जीडीसीए झालेल्या विद्यार्थ्यांना. आता FAQ आहे, जीडीसीए खूप कठीण आहे का किंवा जीडीसीए खूपच अवघड आहे का, ते जमणारच नाही असं आहे का? तर याचं उत्तर आहे नाही, जीडीसीए एवढं काही अवघड नाही, पण तर तुम्ही योग्य प्लॅनिंग केलं, योग्य पद्धतीने अभ्यास केला, थोड्याशा टेक्निक्स डेव्हलप केल्या, एक्झामची जी तयारी व्यवस्थित केली, थोड्याशा गोष्टी क्लिअर केल्या, कन्सेप्ट समजून घेतल्या, या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या तुम्हाला समजल्यानंतर तुम्ही प्रॉपरली प्लॅन करू शकता, चांगल्या पद्धतीने एक्झाम चांगल्या मार्क्सने पास होऊ शकता. त्यानंतर 8वा आहे FAQ, ज्यामध्ये जीडीसीए बद्दल अधिकृत माहिती कुठे मिळेल? तर जीडीसीए बद्दल अधिकृत माहिती तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, सहकार आयुक्ताची वेबसाईट आहे, त्याच्यावरती ऑलरेडी एक सेपरेट टॅब आहे ज्यामध्ये जीडीसीए आणि मंडळ असं लिहिलेलं असतं. त्याच्यावरती सर्व माहिती, अधिकृत माहिती मिळते, अपडेटेड माहिती असते त्यावरती अवेलेबल. त्यावरतून तुम्ही सर्व गोष्टी घेऊ शकता किंवा तुम्ही आम्हाला कॉल करा, आम्हीही तुम्हाला काही अपडेटेड माहिती असेल तर त्या सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर केली जाते. तर हे आपण FAQs पाहिलेले आहेत, फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन, म्हणजेच वारंवार विचारले जाणारे प्रश्न. जे काही आतापर्यंत सर्वात जास्त विचारले जाणारे प्रश्न आहेत हे जीडीसीए बद्दल खरं तर. आणि ज्यांना वेगळा काही प्रश्न असेल त्या विद्यार्थ्यांनी नक्की कॉल करून विचारा आम्हाला काय गोष्टी आहेत आणि कशा प्रकारे तुम्ही प्लॅन करू शकता. या सर्व गोष्टीची तुम्हाला माहिती दिली जाईल. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि हा जर व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर कृपया लाईक करा आणि शेअर करा अशा विद्यार्थ्यांसोबत ज्यांना जीडीसीए म्हणजे काय किंवा जीडीसीए बद्दल FAQs माहित नाही आहेत. अशा विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा, त्यांचा खूप फायदा होऊ शकतो यामध्ये. आणि जीडीसीए कॉलेजच्या अन्य कोर्सेस बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया आम्हाला कॉल करा, विचारा. आमचे काही कोर्सेस आहेत ज्यामध्ये 10वी 12वी ओपन स्कूलिंग मध्ये आहे, त्यानंतर डिस्टन्स मध्ये MBA आहे, ऑनलाईन MBA आहे, पुणे विद्यापीठाचं वर्किंग प्रोफेसरसाठी MBA, ज्यामध्ये MBA फायनान्स, HR, MBA मार्केटिंग, MBA ऑपरेशन, MBA सप्लाय चेन असे 5 स्पेशलायझेशन मध्ये MBA आहे. ज्यांना करायचे त्यांनी नक्की संपर्क साधून विचारू शकता प्रोसेस काय काय नाही. आणि महिलांसाठी विशेष सवलत असतात फीसमध्ये, सो त्यामुळे त्याही गोष्टी तुम्हाला प्लॅन करता येऊ शकतात. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.